नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्रूटफुल रेसिपीजमध्ये। आज आपण मस्त कैरीचं पिठलं बनवणार आहोत। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। कैरीचं पिठलं बनवण्यासाठी इथे आपल्याला साहित्य लागणार आहे। 1 वाटी बेसन, कढीपत्त्याची पानं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कापलेला कांदा, कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाची कैरी। तर असं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर चला आपण आता फोडणीची तयारी करूया। कढई छान तापलेली आहे। आता कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। 1 चमचा मोहरी मी घातलेली आहे। आता मोहरी छान अशी तडतडली की लगेच आपल्याला 1 चमचा जिरं सुद्धा घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी मोहरी तडतडत आहे। जिरं 1 चमचा घालते। त्यानंतर लसूण जो की मी कापून घेतलेला आहे। नंतर घालणार आहोत आपण कढीपत्त्याची पानं, मिरच्या घालतोय। हे सगळं साहित्य आपल्याला परतवून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला घालायचा आहे कांदा। कांदाही छान आपण परतवून घेणार आहोत। मस्त याला गुलाबी रंग येईल असं आपल्याला हा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। कांद्याला छान असा गुलाबी कलर आलेला आहे। यानंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। परत एकदा छान असं परतवून घ्यायचं। यानंतर आपण घालणार आहोत सगळ्यात महत्त्वाची कैरी। कैरी घातल्यानंतर याला मस्त असं परतवून घ्यायचं। पिठल्यामध्ये कैरी आपण घातली की याची चव उत्तम लागते, उत्कृष्ट अशी चव लागते आणि खायला हे खूप रुचकर लागतं। तर नक्की ही रेसिपी तुम्ही बनवूनच बघा। तर मस्त याला असा आंबटपणा येतो। तर चला मग आपण कैरी घातलेली आहे, मस्त अशी ही परतवून सुद्धा झालेली आहे। यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद। ही रेसिपी म्हणाल तर ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे। प्रत्येक वर्षी ती उन्हाळ्यामध्ये बनवत असते। तर ही मस्त अशी आठवणीतलं पिठलं हे बनतं आणि सगळेच जण आम्ही आवडीने खातो घरामध्ये। तर तिच्याकडूनच मी ही शिकलेली आहे। सगळ्याच साहित्याला मस्त अशी फोडणी बसलेली आहे। आता आपल्याला घालायचं आहे कोरडं बेसन। अर्धी वाटी कोरडं बेसन मी घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, एकजीव सगळं साहित्य झालं पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे। याच्यात सगळ्या अशा गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपण पाणी घालू तेव्हा गाठ्या अशा राहणार नाही। जर गाठ्या राहिल्या तर आतमध्ये कोरडं बेसन राहण्याची खूप शक्यता असते आणि मग खाताना ते काही छान लागत नाही। तर ते राहू नये याच्यासाठी आपल्याला ह्या गाठी अशा मोडून घ्यायच्या आहे। पिठल्यातल्या सगळ्या गाठी आपण मोडून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला घालायचं आहे पाणी। तर 1 ग्लास पाणी मी इथे घालते आहे। छोटा ग्लास घेतलेला आहे, 1 ग्लास पुरेसा आहे। पाणी घातल्यानंतर हे सगळं आपल्याला साहित्य जे आहे, बेसन जे आपण घातलेलं आहे, मस्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। कुठल्याच प्रकारच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे असं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। तर चला मग मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला मिक्स करायचं आहे। आता हे सगळं छान मिक्स झालं तर यावर आपण ठेवणार आहोत मस्त असं झाकण। 10 मिनिटं झालेली आहे आणि मस्त बेसन असं खतखत उकळत आहे। तर असा जर आवाज तुम्हाला आला किंवा असे बुडबुडे जर आले बेसन शिजताना तर समजून घ्यायचं तुमचं पिठलं तयार आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे। तर चला मग आपण ह्याला सर्व करून घेऊया। तर ह्याला आपण सर्व करून घेऊया। तयार आहे मस्त असं कैरीचं पिठलं। उन्हाळ्यामध्ये आपण कैऱ्या खातो तर असं पिठलं नक्की बनवून बघा। भाजीची अडचण आली की मस्त असं गरमागरम पिठलं बनवायचं भाकरीसोबत किंवा भाताबरोबर, खूप छान लागतं। नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।